साहेब काहीतरी कोर्टाचा विषय होता, दिलासा मिळाला का कोर्टाचा तुम्हाला आणि तुम्ही अर्ज दाखल केला? नाही नाही. माझ्या बाबतीमध्ये एक बँकेच्या चुकीमुळे किंवा बँकेने आम्हाला कळवून नसल्यामुळं काही थोडी थकबाकी होती आणि त्यामुळं माझा फॉर्म म्हणजे आपलं नाही 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 लातूर येथील तुमचं जॉईंट रजिस्ट्रार त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर त्यांनी तो पाहिला आणि तो नियम आणि ते होतं त्यांनी पात्र केला. पण नंतर हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर हायकोर्टाने त्या ठिकाणी मागच्या कुठल्या तरी एका जजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला मतदान यादीमधून त्या ठिकाणी कमी केला. मग आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागितला आणि सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या ठिकाणी आज जवळपास 12-12:30-1ला त्याच्यावर स्टे दिला आणि रिस्टोअर केलं. निवडणूक लढायला समजा तुम्हाला आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय का आणि कुणाकडून दाखल केला, नेमका काही आघाडी होती काही? आता फॉर्म दाखल केला आणि बँकेच्या बाबतीमध्ये पक्ष म्हणून आजपर्यंत निवडणूक झालीच नाही. त्या ठिकाणी बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही जिल्हा स्तरावर नेते मंडळी जी आघाडी करून त्या ठिकाणी बँकेच्या आज बँकेची बाबतीमध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी बँकेची जे झाली मागच्या काळामध्ये जे काही वाताहत झाली होती त्यासाठी बँकेला कसं त्या ठिकाणी परत मागच्या याच्यामध्ये विलासराव देशमुख साहेब असो, अशोकराव चव्हाण साहेब असो यांनी बँकेला मदत केल्यामुळे त्या ठिकाणी बँक आज पुनर्जीवित झाली. अजूनही बँकेची परिस्थिती जशी पूर्वीसारखी होती होण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक बँकेच्या हितासाठी सगळे त्या ठिकाणी आघाडी करून बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय होईल त्याच्यासोबत आम्ही. पण महायुतीकडून तुम्ही अर्ज भरला का? कोणाकडून? काँग्रेस पण म्हटलंय की आम्ही पॅनल तयार केलं, त्या पॅनलमध्ये आहेत का नाही तुम्ही? काँग्रेसचाच आहे मी. काँग्रेसच्या आज जे काही निवडणूक या ठिकाणी बँकेची होईल ती मागचा इतिहास होता आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी निवडणूक होईल आणि ते मग सगळे बसून त्या ठिकाणी ठरवतो. सूचक अनुमोदक तुमचे भाजपाचे आहेत ना? माझे कनक दंडे साहेब वकील आहेत आणि आज आपण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म चुकला का व्यवस्थित भरला की नाही हे वकील साहेबांकडून तपासून घेतो. ते काम आमचं कनक दंडे साहेबांनी केलं. तुमची बैठक बोलवली हदगावला कार्यकर्ते बैठक बोलवली होती जवळगावला 20 तारखेला झाली बैठक. ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये बूथ कमिटीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्याशी तालुक्यातील नेत्याशी चर्चा करण्यासाठी बोलवली होती आणि कंबाईंड एकत्र एक बैठक हदगावला घ्यायची होती. ती बैठक 26 तारखेला ठरली होती. काही अडचणीमुळे त्या ठिकाणी बँकेची निवडणूक डिक्लेअर झाल्यामुळे ती बैठक आम्ही जे दोन्ही तालुक्याची हे बूथ कमिटीच्या संदर्भातच पण एकत्र घ्यायची होती ती आता आम्ही पुढे घेणार. काय कार्यकर्त्यांचं म्हणणं का कुठे तुम्ही राहा काँग्रेसमध्ये? ते काही विषयच नाही, फक्त बूथ कमिटीच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी बैठक होती. तुम्ही बोलताना भाषणात पण म्हणले की कार्यकर्ते ठरवतील मी कुठे राहायचं. नाही ना, माझं राजकारणच कार्यकर्त्याच्या जीवावर आहे. कारण मी आज जे काही उभा आहे 2 वेळेस आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मातोश्री झाले असतील, माझ्या कार्यकर्ते असल्यामुळे हे सगळं करू शकलो आणि आजही कार्यकर्ता म्हणेल माझा जो कार्यकर्ता माझा ग्रामीण भागातला जो काही माझा मतदार असेल ते जे म्हणतील तो निर्णय घेणारा मी नेता आहे. कार्यकर्ता चर्चा अशी तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात? चर्चा 2 वर्षापासून आता कसं त्याला बळ मिळतं ना, तुम्ही बैठका घेतायत कार्यकर्त्यांची. आता प्रत्येक पक्षाच्या त्या ठिकाणी आज BLAच्या बाबतीमध्ये तुमच्या तालुका स्तरावर गाव स्तरावर जे काही कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ज्या काही सूचना आहेत ते देण्यासाठी बैठका घ्यायच लागणार ते आम्ही घेतो. कार्यकर्ते म्हटले भाजपमध्ये जा, प्रवेश करा, विकासासाठी निर्णय घ्याल. कारण तुमच्या मतदारसंघातले आणखी एक खासदार कार्यकर्त्यांनी सांगल्यामुळे विकासासाठी भाजपमध्ये शिवसेनेमध्ये ते काही त्याविषयी मी बोलणार नाही. पण मी माझं स्वतःचं राजकारण हे कार्यकर्त्याच्या जीवावर आहे. कार्यकर्ते म्हणतील ते मी ऐकणारा व्यक्ती आहे. ओके, धन्यवाद.